मी लहान असताना आईने माझ्यावर केलेले संस्कार, सामाजिक बांधिलकीची जाण, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव आणि आयुष्यात जीवनाचा निर्णय घेतला की आयुष्यात करायचं ते जनतेची सेवा करायची. गाव, समाज, देशाची सेवा. कुठल्याही राजकारणात जायचं नाही असा मी निर्णय घेतला. आता 90 वर्ष झाले. फक्त झोपण्याचा बिस्तर आहे आणि जेवणाचं ताट आहे. बँक अकाउंट कुठं असतो माहित नाही. कुठंच बँकेत पैसे नाही. आयुष्य फक्त सेवा करायची. गाव, समाज, देशाची सेवा. सेवेचा अर्थ निष्काम कर्म, फलाची अपेक्षा न करता निष्काम भावनेने केलेलं कर्म ही ईश्वराची पूजा असते. ती पूजा करत राहायचं. आज मी 90 वर्षाच्या वयात माझा आनंद एवढा असतो शब्दाने व्यक्त होत नाही. कारण दुःख उरलं ना, सगळा आनंदच आनंद आहे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हा आपला आनंद असतो. हा आनंद माणसं इकडे तिकडे भटवतात. खरा आनंद संतांनी सांगितलं, तुम्हाला आनंद हवाय का, तुम्हाला सुख हवंय का, मग आधी दुसऱ्यांना सुखी करा. एवढं आपण दुसऱ्यांना सुखी करतो तेवढा आपला आनंद मिळतो. ते मी माझ्या आयुष्यात करत राहिलो. म्हणून आज जीवनामध्ये दुःख उरलं नाही, सगळा आनंद असतं. झोपण्याचा बिस्तर आणि जेवणाचं ताट. नाही तर काही माणसं लखपती होतात, करोडपती होतात, पण डोक्यात सगळे चक्र फिरतात, झोपा लागत नाही आणि म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतात. झोपा लागत नाही. अरे, जोपर्यंत चक्र डोक्यात फिरतील, किती राहिले, किती खर्च करायचे, किती, तोपर्यंत खरा आनंद मिळत नाही. दुसऱ्यांची सेवा, रंजकांची सेवा, दुःखी पीडितांची सेवा ही ईश्वराची पूजा आहे. जनतेने उमेदवार पावा, शुद्ध आचार, शुद्ध विचार, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अपमान पचवण्याची शक्ती, हे गुण ज्या उमेदवारामध्ये आहेत अशाच उमेदवाराला मतदान करा. नाही, मी तसं कोणावर आरोप करत नाही. करतो, त्याला करायचं, त्याला जे करेल तो बघेल, जे करतील ते भोगतील. ज्याचं कर्तव्य त्याच्याने. हे आता मी तुम्हाला सांगितलं, हा अरविंद केजरीवाल सुरुवातीला माझ्याबरोबर आला, ते असं काम करण्यासाठी आला आणि ज्या दिवशी त्याने पक्ष काढला तेव्हापासून मी त्याला बाजूला केला. पक्ष आणि पार्ट्या काढल्या तेव्हापासून मी त्याच्याशी बोलत नाही. म्हणून त्याच्याबद्दल आता विशेष काही बोलायचं नाही.